महत्वाची बातमी, ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनांचं आंदोलन सुरू झालंय। काळ्या फिती लावून प्रवाशांचं मध्य रेल्वेच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। मध्य रेल्वेवर गाड्यांच्या होणाऱ्या दिरंगाईमुळे प्रवासी आक्रमक झालेले आहेत। ठाण्याहून कर्जत कसाऱ्यासाठी फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जाते। एक्सप्रेस गाड्यांना दिल्या जाणाऱ्या प्राधान्याविरोधात हे आंदोलन आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की बदलापूर रेल्वे स्थानकावर जे आंदोलन झालं त्याची दाहकता सगळ्यांनी महाराष्ट्रानं पाहिली। आता ठाणे रेल्वे स्थानकामध्ये सुद्धा आंदोलनाचा हत्यार रेल्वे प्रवासी संघटनेकडून उपोषणात आलेला आहे। मी सध्या ठाणे रेल्वे पश्चिम भागामध्ये आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की निषेध नोंदवण्यात येतोय। ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांनी काळ्या फिती बांधलेल्या आहेत, पांढरे कपडे घातलेले आहेत आणि प्रमुख मागण्या त्यांच्या या ठिकाणी आहे। गुरवली रेल्वे स्थानक झाले पाहिजे, मुरबाड रेल्वे दिरंगाईचा निषेध करतायत, ठाणे कर्जत कसारा रेल्वे वाढल्या पाहिजेत, कळवा ऐरोली उन्नत रेल्वे प्रकल्प रखडलाय त्याचा देखील निषेध या ठिकाणी केला जातो आणि थेट या लोकांकडे जाणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय मागण्या तुमच्या आणि कधीपर्यंत हे आंदोलन करत राहणार आहात? आमच्या मागण्या जास्त नाहीत, सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे आपल्या जीवाची आहे का आज लाखोच्या संख्येने प्रवाशांची संख्या वाढत आहे आणि लोकलची संख्या कमी आहे। तर याकरता जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि रखडलेले प्रोजेक्ट आहेत ते वेळेत झाले पाहिजेत, प्रकल्प वेळेत झाली पाहिजेत ही प्रमुख मागणी आणि त्यासाठी आता आंदोलनाचा हत्यार इथल्या प्रवासी संघटनेनं उपसलेला आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद गिरीश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने जाणून घेणार आहोत।